जेव्हा सगळंच संपून गेलं आहे असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तसंच आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अनमोल आहे. हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं ना, तर तेव्हा खरंच आयुष्य खूप भारी वाटायला लागतं, मग परिस्थिती कशीही असू दे. नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे. तर मार्गशीर्षचा पहिला गुरुवार माझा आणि खूप मोठ्या गॅपनंतर मी कमबॅक करते आहे आणि आपल्या चॅनलचं नावसुद्धा मी बदललेलं आहे. एवढा मोठा गॅप का? तर माझी तारांबळ तारेवरची कसरत याच्यामध्ये ताळमेळ जुळवता नाकी नऊ आलेले आहेत. कधी कधी पश्चाताप होतो खूप लवकर नोकरी जॉईन करून घेतल्याची, पण कधी कधी समाधानही वाटतं की नाही, गरज होती आणि गरजेचं होतं म्हणजे बाहेर पडणं. मेंटली, फिनान्शियली या दोघी गोष्टींसाठी आत्ता होणारा जो त्रास आहे तो कुठेतरी कमी होईल कुठे ना कुठे. पण मेंटली डिस्टर्ब, घरात बसून मेंटली डिस्टर्ब राहण्यापेक्षा बाहेर पडल्यानंतर खरंच असं वाटतं आहे की मी बाहेर पडलं ते खूप चांगलं झालं. आणि आत्ता चॅनलच्या नावानुसार मी मम्मी पण ॲड केलेलं आहे. तर इथे मी निधीसाठी बनवते आहे होममेड बोर्नव्हिटा, कारण बाहेरच्या बोर्नव्हिटामध्ये शुगर जास्त असते आणि बऱ्याचदा काय होतं, बाहेरचं बोर्नव्हिटामुळे मुलांना पोट खराब होतं, पॉटी वगैरे होण्यासाठी, म्हणजे कडक पॉटी होते जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर. मग मला ते नको वाटलं, कॉम्प्लॅन म्हणा किंवा बाहेरचं पीडियाश्युअर वगैरे हे जे मोठे ब्रँड आहेत ते नको वाटलं, म्हणून म्हटलं घरीच बोर्नव्हिटा बनवूया. तर जे काही चांगले हेल्दी इन्ग्रेडियंट्स आहेत ते या ठिकाणी मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मखाना घेतला 1 वाटी भरून, अर्धी वाटी भरून बदाम, अर्धी वाटी काजू, तुम्ही पिस्ता टाकू शकता. माझ्याकडे पिस्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी आपल्या गंगाफळातल्या ज्या बिया असतात ना, पंपकिन सीड्स, त्या टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर कोको पावडर 1/2 वाटी घेतलेली होती आणि साखर कशी टाकायची, साखर किंवा गूळ कसा टाकायचा हे मी पुढे सांगते आहे तुम्हाला. हे सगळे जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. आधी मखाना भाजून घेतलेला आहे कुरकुरीत होईल तोपर्यंत, आणि त्याच्यानंतर काजू, बदाम आणि पंपकिन सीड्स ह्या सगळ्या भाजून घ्यायचे आहे. ते छान, त्याला एक चांगलं टेक्स्चर आलं पाहिजे म्हणून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं असतं. भरपूर, म्हणजे छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये हे भरपूर असं बनतं. 15 दिवस आपण याला आरामात बाहेर, फ्रीजच्या बाहेर स्टोअर करू शकतो. त्यानंतर याच्यात नागलीचं पीठ, हे खूप जास्त जीवनसत्व असलेलं, खूप हेल्दी असलेलं आणि खूप हेल्दी असतं. हे जनरली लहान मुलांना नाचणी देणं खूप जास्त गरजेचं असतं आणि ॲज अ योगा ट्रेनर म्हणून मी नाचणीची भाकरी वगैरे हे जास्त प्रेफर करते. पण आता लहान मुलं कसं नाचणीचे भाकरी वगैरे खात नाही, नाटकी असतात, आणि त्यातल्या त्यात जर मुलांना गोड आवडत नसेल ना तर ते नाचणीचा शिरा वगैरे पण खात नाही. त्यामुळे आपण असं बोर्नव्हिटा वगैरे बनवून त्याचं दुधातून आपण मुलांना नाचणी सत्व देऊ शकतो. तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडरसुद्धा टाकायची आहे. नाचणीचं पीठ जे आहे ते मी 3 पोहे खायचा चमचा एवढं घेतलेलं, सुरुवातीला मी दाखवलेलं आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात. मिल्क पावडर याच्यामध्ये टाकायची आहे. मिल्क पावडरमध्ये सुद्धा साखर नसते. तर हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित मस्त असे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर सुरुवातीला जे ड्रायफ्रूट्स आपण भाजलेले असतात ते व्यवस्थित मस्त असे दळून घ्यायचे आहेत. बारीकच दळायचं, कारण आपल्याला ते दुधातनं द्यायचं असतात. बऱ्याचदा मुलं चावायचा सुद्धा कंटाळा करतात. आता माझी जी मुलगी आहे ती तसंच करते, म्हणून मी या ठिकाणी मऊसूद असं पीठ बनवून घेते आहे याचं. तुम्हाला हवं असेल, मुलं आवडीने खात असतील तर तुम्ही असं जाडसर दळू शकतात, पण मी या ठिकाणी मुद्दामच पिठासारखं त्याला बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं जे जिन्नस आहेत एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जे आपले इतर पीठ असतं ना, नागलीचं आणि मिल्क पावडर आणि कोको पावडर, हे सुद्धा तुम्ही दळून घेऊ शकतात. पण ते जर चांगलं असेल, गाळून घेतलेलं असेल तर दळायची काही आवश्यकता नसते. त्यानंतर हे सगळं जिन्नस मस्त असं छान एकत्र करून घ्यायचं. तुम्हाला जास्त बनवून ठेवायचं असेल, म्हणजे अर्धा किलो वगैरेच्या आसपास, तर तुम्ही ते याच्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. म्हणजे ते महिना 1.5 महिना जातं. किंवा जर तुम्हाला नसेल एवढ्या दिवसांचं बनवायचं तर तुम्ही ट्रायल म्हणून 8 दिवस किंवा 15 दिवसाचं सुद्धा बनवू शकता. तर मी इथे 15 दिवसांचं बनवते आहे, कारण निधी
पिते नाही पीत याचा मला डाऊट होता, त्याच्यामुळे आत्ता थोडीशी त्याला गोड चव आणण्यासाठी तुम्ही गूळ टाकू शकता. पण जर आपल्याला दुधात द्यायचं असेल तर गुळामुळे दूध फाटून जातं, तर मी गूळ स्किप करणार आहे. आणि खडी साखर जी आहे ती या ठिकाणी बारीक खलबत्त्यात कुटून घेते आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरमधनं बारीक करून साधारणतः 2-3 चमचे अंदाजानुसार टाकणार आहे. आता खडीसाखरच का टाकली, तर कारण खडीसाखर जी असते ती कमी प्रोसेस झालेली साखर आहे आणि आपली जी बारीक साखर किंवा पिठी साखर येते ना, तर ती जास्त प्रोसेस झालेली साखर असते, म्हणजे त्याच्यात केमिकल वगैरेचा वापर जास्त असतो. आता मुलांना एकदम फिकं तर नाही देऊ शकत, त्यामुळे थोड्या तरी प्रमाणात त्याला चव आणण्यासाठी आपण या ठिकाणी साखर टाकायची आहे. आता बाहेरचं जे असतं त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय काय कंटेंट असतात हे आपल्याला नसतं माहीत. मागे पॅकेटवर लिहिलेलं आहे तेच असेल हे आपल्याला माहीत नाही. पण घरी बनवलेल्या गोष्टींमध्ये कसं सगळं हेल्दी इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे अगदी डोळे बंद करून हे आपण आपल्या मुलांना देऊ शकतो, जे आपल्या मुलांसाठी अगदी पौष्टिक आहे. तर हे मस्त असं होममेड बोर्नव्हिटा तयार झालेला आहे. याचा ॲक्च्युअल जो कलर आहे ना तो अजून छान दिसतो आहे, पण आता लाईट इफेक्टमुळे तो तेवढा प्रॉपर या ठिकाणी दिसत नाही. त्याच्यानंतर एका काचेच्या कंटेनरमध्ये तुम्ही या पद्धतीने हे होममेड बोर्नव्हिटा असं स्टोअर करू शकतात. आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे तुम्ही याला वरच ठेवू शकतात आणि खराब व्हायचे चान्सेस असे जास्त नाही, कारण आपण जे नागलीचं पीठ आहे ते भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला कीड वगैरे लागेल अशी काहीच हे नाही, कीड लागणार नाही त्याला. तर माझ्याकडे छोटे छोटे बाऊल होते, त्याच्यामुळे मग 2 छोटा बाऊल नाही सॉरी जारमध्ये मी हे स्टोअर करून ठेवलेलं आहे. आता आरामात हे 15 दिवस व्यवस्थित जाईल. सध्या घर सांभाळणं आणि नोकरी या दोघांमुळे स्वतःकडे लक्ष देणं खूप जास्त कमी झालेलं आहे. पण म्हटलं चला आज वेळात वेळ काढून एका ताईने मला विचारलं होतं की केसांची काळजी कशी घ्यायची हिवाळ्यामध्ये, केस खूप गळत आहेत. तर सगळ्यात आधी तर केस खूप कोरडे होतात, त्याच्यासाठी चांगलं ऑइल मसाज आपल्या केसांना असला पाहिजे. म्हणून ज्या दिवशी केस धुवायचे असतील ना त्याच्या आदल्या रात्री केसांची छान मालिश करून मी झोपत असते. आणि हे जे तेल आहे त्याच्यामध्ये एरंडेल तेल म्हणजे कॅस्टर ऑइल आणि आपलं जे कोकोनट ऑइल असतं केसांना लावायचं ते मी टाकते, एकत्र करते, कारण त्याच्यामुळे ना केस शायनी राहतात. या दिवसाचे म्हणजे थंडीमध्ये केस जे आहेत ते खूप फ्रीजी होतात, कोरडे होतात, डॅन्ड्रफ होतो. तर यामुळे होता होईल तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. तर आता मी प्रॉपर तर काळजी घेऊ नाही शकत, त्यामुळे कॅस्टर ऑइल आणि कोकोनट ऑइल हे दोघं मिक्स करून व्यवस्थितरित्या मी हे केसांना मस्त अशी मालिश करते आणि लावते. आत्ताच मी नुकतेच केस कट केलेले आहे, कारण माझ्याने लक्ष दिलं जात नाही, त्याच्यामुळे मग मी या पद्धतीने काळजी घेते. आत्ता निधीकडे मला थोडा वेळ कमी मिळतो निधीसाठी द्यायला, त्यामुळे घरी आल्यानंतर होता होईल तेवढा वेळ मी तिला देण्याचा प्रयत्न करत असते. हीच खरी तारंबळ आहे, स्वतःकडे नाही पण मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं मला वाटतं. तर तिच्या छोट्या आनंद पण मला कधी असं आधी मला असं वाटायचं की नको प्रत्येक हट्ट पुरवणं गरजेचं नाही आहे. आताही मी प्रत्येक हट्ट पुरवते असं नाही, पण काही गोष्टी असतात की ज्या तिला खूप आवडतात, जसं की सिंगिंग झालं तर तिला ते खूप आवडतं. त्याच्यामुळे मग म्हटलं तिच्यासाठी पियानो घ्यावा. जवळजवळ ती 2 ते 3 महिन्यापासून मागे लागलेली होती, त्यामुळे तिच्यासाठी मी हा पियानो मागवलेला होता, ॲमेझॉनवरनं मागवला. थोडासा तो डॅमेज आला, पण कसं आहे तिला इतका आवडला, ती नाहीच म्हणत होती की नको मम्मी नको, रिटर्न देऊ नको. त्यामुळे तिने मला रिटर्न देऊनही दिला आणि तो पियानो तसं त्यांनी तसाच राहू दिलेला आहे. आता ती एखादी गाणं वगैरे शिकेल आणि तो पियानो वाजवेल तेव्हा मी ते तुमच्याबरोबर शेअर करेल. आता हा माझा बहुतेक आदल्या दिवसाच म्हणजे कंटिन्यू 2-3 दिवसाचे मी हे जोडलेले आहेत. तर याच्यामध्ये साड्या मी पॅकिंग करून व्यवस्थित ठेवते आहे. हे एक कवर मला छान मिळालं. आधी जे कवर होते माझ्याकडे ते कवर
म्हणजे एक व्यवस्थित नव्हते, पण हे जे कवर आहेत ते अगदी मला छान मिळालं. 180ला मार्केटला जाऊन घेतलं. ऑनलाईन थोडंसं क्वालिटी मला चांगली नाही मिळाली. आणि यामध्ये आता ज्या नवीन साड्या मला बड्डे गिफ्टमध्ये मिळाल्या होत्या माझ्या माहेरवरनं, त्या सगळ्या साड्या मी याच्यामध्ये ठेवते. अजून एक सवय मी स्वतःसाठी लावून घेतलेली आहे. काही नाही तर स्वतःला वाचनाची सवय असायलाच हवी. कारण असं म्हणतात की पुस्तकांशी केलेली मैत्री ही जगातली सगळ्यात सर्वश्रेष्ठ मैत्री असते. आणि पुस्तकं म्हणजे ज्ञानाचा सागर असतात. तर आधीही मी याआधी 1-2 पुस्तकं तुमच्याबरोबर शेअर केलेली आहेत की मी कुठले वाचले. तर आता हे एक पुस्तक नवीन वाचते आहे मी, सिक्रेट नावाचं. तर छान आहे. या पुस्तकाबद्दल भरपूर जणांनी ऐकलं असेल. याच्या क्लिप पण अवेलेबल आहेत ऑनलाईन, तर त्याही बघितलेल्या असतील. पण मला क्लिप्स बघण्यापेक्षा असं वाटलं की जे बुक आहे ते आपण वाचून घेऊयात. तर मी याची मराठी आवृत्ती मागवलेली होती आणि तीच आता बऱ्यापैकी जसा वेळ मिळेल रोज वाचते असं नाही म्हणणार मी, कारण कामाच्या व्यापानुसार गोष्टी ठरतात माझ्या रोज. तर यातलं जे चॅप्टर माझे बाकी आहेत, आता आत्मरहस्य म्हणून हे एक चॅप्टर माझं राहिलेलं होतं, अजून भरपूर बाकी आहेत. तर तेच मी आता वाचायला घेतलेलं. रात्री झोपताना 1-2 पेजेस जर वाचून झोपलं तर तेवढंच झोप शांत लागते. आणि जे स्वप्न पडतात ना, तर तेही चांगले पडतात. असं म्हणतात की म्हणजे आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ना झोपताना, तीच स्वप्न आपल्याला दिसतात, असं सायंटिफिकली म्हटलं जातं, पण माहीत नाही. तर हे एक सिक्रेट बुक छान आहे. ज्यांना पुस्तकं वाचायची आवड असेल ना, त्यांनी हे बुक नक्की वाचावं. खूप पॉझिटिव्हिटी मिळते हे बुक वाचल्यामुळे. तर ॲमेझॉनला अवेलेबल आहे. तर आजचा हा छोटासा कमबॅकचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. जर व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.